मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही. बाकी राज साहेबांनी जे सांगितलेलं आहे ती गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की अवघड आहे. मराठी माणसांनो, हिंदू मुस्लिम वादात पडू नका. मराठी म्हणून मुंबई वाचवा, तरच तुम्हाला चांगले काहीतरी दिवस येऊ शकतात. नाही तर हिंदू मुस्लिम वाद करत बसाल तर काही येणार नाही. कालच्या मोर्चामध्ये भाजपाच्या जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा पोलिसांनी हा मोर्चा इथंच अडवून ठेवलेला. आम्ही हिंदू नाही आहे, आम्ही मुस्लिम पण नाही, आम्ही मराठी आहोत. या तत्वावरती निवडणूक करा आणि मुंबई जिवंत ठेवा. सह्याद्री वाहिनीवरती सांस्कृतिक विभागाच्या लक्षात घ्या, सह्याद्री वाहिनीवरती सिंधी कार्यक्रम सुरू झालेत मित्रांनो. सिंधी कार्यक्रम, त्याची क्लिप बघा. अपने वतन ता सिंध जे चमनता ओ जिए मुंहिंजी सिंध माता घोरिया पंहिंजी सिंध पंहिंजे ना मराठी लोकांसाठी वाहिनी आहे ना सह्याद्री वाहिनी. मग याच्यामध्ये सिंधी कार्यक्रमची काय आवश्यकता आहे? म्हणजे मराठीवरती कसं अतिक्रमण होतंय हे बघा तुम्ही. अवघड आहे. जागृत रहा. जय महाराष्ट्र.